व्हॉट इज मल्टीमीडिया? ते पेपर पण चालवतात, ते भांडी पण विकतात, ते पेपर पण चालवतात, ते जमिनीचे व्यवहार पण करतात, ते पेपर पण चालवतात, ते अजून कुठलं तरी प्रदर्शन भरवतात. दिस इज नॉट मल्टी, दिस इज एक्सप्लॉयटरी. समाजाचं आणि आपल्या लोकांचं ह्याच्यातून एक्सप्लॉयटेशन होतं. या परिस्थितीत रेसच्या घोड्यासारखा धावणारा जो बातमीदार आहे ना, त्याला एका बिंदूवर थांबायला वेळच नाही, त्याचा अभ्यास नाही, त्याला कळत नाही, त्याला कोणी सांगत नाही. त्याच्यावर जबाबदार आहेत, त्याच्यावर असाइनमेंट आहेत. सकाळी स्मशानात जा आणि संध्याकाळी क्रिकेटच्या मॅचची बातमी घेऊन ये, एकट्याने करायचं आहे. आणि आपण असे सगळे घेऊन समाज बदलायला निघालेलो आहोत. कोणत्याही पत्रकाराला विचारा, अरे उद्या एक छान बातमी दे, तो म्हणतो साहेब विचार करतो, शोधतो. आणि बातमी ही शोधण्याची गोष्ट आहे. जो चांगला बातमीदार असतो ना, त्याच्या मागे बातम्यांच्या टोळ्याच्या टोळ्या धावत असतात आणि सांगत असतात, भाऊ माझी काहीतरी व्यवस्था कर. आणि हा जो धावणार आहे, बातम्यांच्या मागे धावतो, बातम्यांच्या मागे पत्रकार कसं काय धावतो? बातम्या त्याच्या मागे धावायला पाहिजेत ना. आपलं उलटं व्हायला लागलं. मग दुसरा प्रश्न, सर काय लिहू? काही सुचतच नाही, काही सापडतच नाही, काही दिसतच नाही. आणि मला अशा वेळेला शबाना आझमीच्या नवऱ्याने लिहिलेल्या 2 ओळीची सातत्याने आठवण येते, जावेद अख्तर. काय लिहायला पाहिजे आज? तुम्ही काय लिहायला पाहिजे आज? त्यांनी त्या 2 ओळी सांगितल्या होत्या, तुम्ही असं लिहा. त्याने आपल्याला उद्देशून सांगितलं होतं, इतना अंधेरा कभी न था ये भी लिख. एवढा अंधार नव्हताच कधी भाऊ, हे लिहायचं आहे तुला. आता अंधार का तयार झाला तुला लिहायचं आहे. अंधाराचं गर्भाशय कुठं आहे तुला लिहायचं आहे. आणि तुम्ही सगळे सरफेसवर राहता, सरफेसवरच्या बाहेरच्या जगाशी तुमचा संबंधच येत नाही आहे. कारण काही झालं तरी आपला सरफेस जर्नलिझम आहे. जे दिसलं ठोका, आणि जे दिसत नाही त्याचं काय करायचं? ज्याचा आवाज आला तो ऐका, पण ज्याला आवाजच काढता येत नाही त्याचं काय करायचं?